हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ चॅनल. फायनली आज आम्हाला IKEAला जायला वेळ मिळाला आणि तिथे सुद्धा गर्दीच होती. अराउंड 30 मिनिट प्रत्येक वेळेस वेटिंग पिरियड हा होताच. तुफान गर्दी होती फक्त IKEAला जाण्यासाठी. आणि फायनली आम्ही लाईनमध्ये थांबून आम्हाला सुद्धा आमचा नंबर आला आणि आतमध्ये एंट्री मिळाली. आणि IKEAचं सगळीकडे जसे आउटलेट आहेत तसेच इथेही आउटलेट आहे. आम्ही सुरुवातीला जर्मनीला जेव्हा राहिलो होतो तेव्हा घरातलं जवळपास 90% सामान हे आमचं IKEAमधलंच असायचं. IKEAची क्वालिटी वर्ल्ड वाईड सगळीकडे सेमच आहे. एकदम छान अफोर्डेबल प्राईसमध्ये आपल्याला व्हरायटी मिळते. मुंबईच्या पण IKEAला आम्ही भेट दिली होती आणि फायनली आपल्या पुण्यामध्ये आल्यानंतर तो आनंदच वेगळा. आणि भलेही छोटंसं आउटलेट आहे पण बऱ्याच आपल्याला इथे व्हरायटी मिळतात. बरेच आपल्याला लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन ओव्हरऑल पूर्ण घराची इथं फर्निचर बघायला मिळतात. वेगवेगळी व्हरायटी पण आहे. इथे आपल्याला किड्स बेडरूमचे पण छानपैकी आयडियाज, व्हरायटी आणि फर्निचर पण बघायला मिळतात. लोकांची बरीच गर्दी होती आणि रिस्पॉन्स पण खूप छान होता. आम्हालासुद्धा बऱ्याच गोष्टींची शॉपिंग करायची होती पण वेळ कमी होता आणि लाईन पण बरीच होती, त्याच्यामुळे निवांत असं बघायला मिळालं नाही. पण नक्कीच नेक्स्ट टाईम चक्कर मारून बरीच राहिलेली शॉपिंग करणार आहे. इथे लहान मुलांच्या पण बऱ्याच वस्तू ज्या आहेत, इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, कम्फर्टेबल अशी इथे क्लोथिंग आहे, त्यानंतर फर्निचर पण एकदम छान आहे. लहान मुलांना विशेषतः जे स्टोरेजसाठी आपल्याला सामान लागेल ते सुद्धा आहे. स्टोरेजचे छानपैकी बॉक्सेस आहेत. मुलांचे टॉईज, कपडे, लॉन्ड्रीच्या बॅग हे सगळं ठेवण्यासाठी आपल्याला छानपैकी स्टोरेजचे ऑप्शन पण मिळतात. त्यानंतर व्यवस्थित असे वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम आहेत तिथे. वेगवेगळ्या प्रकारचे छान अशा डिझायनर अशा वस्तूसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अँटिक पीस आहेत आणि मुलांना नक्कीच आवडतील असे छानपैकी टॉईज आणि सॉफ्ट टॉईज पण आहेत. आम्हालासुद्धा इथे किचनच्या पण बऱ्याच वस्तू बघायला मिळाल्या. छानपैकी किचनच्या क्रॉकरीज आहेत. त्यानंतर गार्डनचं पण छान असे छोटे छोटे प्लांट्स आहेत, फ्लॉवर्स आहेत, वेगवेगळ्या कलरचे आहेत, त्यानंतर आर्टिफिशियल पण आहे. नक्की भेट द्या IKEAला.